नमस्कार, विठ्ठल बोले मी स्वागत. मी विठ्ठल पाटील. आपण गेल्या 5 भागांमध्ये आढावा घेतला की जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा पाडाव का आणि कसा झाला. खरं तर चंदगड पासून चंदगड, आजरा, राधानगरी, भुदरगड, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी या टापूत या डोंगराळ भागात जे नेते आहेत ते वैशिष्ट्य म्हणजे सर्व सत्ताधारी आहेत. चंदगडला आमदार शिवाजी पाटील हे भारतीय जनता पार्टीचे सहयोगी आमदार आहेत. त्यानंतर आजरा, भुदरगड, राधानगरी मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर हे तर पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत. त्यानंतर करवीर, गगनबावडा या मतदारसंघाचे आमदार चंद्रित नरके हे सुद्धा शिंदे सेनेचे आमदार आहेत. आणि शाहूवाडी, पन्हाळा मतदारसंघाचे आमदार विनय कोरे हे जनस्वराज्य शक्ती पक्षाचे असले तरी भारतीय जनता पार्टीचे मित्र पक्ष मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत. एकूण या सर्व सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघांमध्येच जिल्हा परिषदेला मतदारांनी यांना का नाकारलं हा खरोखर संशोधनाचा विषय आहे. आपण शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, राधानगरी इथं पासून ते आता चंदगडपर्यंत पोहोचलेलो आहोत. आज चंदगडच्या विषयाचं विश्लेषण करू. आज चंदगडमधील जिल्हा परिषदेच्या जय पराजयाचं विश्लेषण करू. 2024च्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारत शिवाजी पाटील आमदार झाले. ते आमदार झाले पण त्यांना आमदार करण्यात खरा वाटा होता तो राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचाच असं म्हणावं लागेल. कारण त्यावेळी नेमक्या राष्ट्रवादी 2 होत्या, शरद पवार आणि अजित पवार. अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी त्यावेळी राजेश पाटील यांना उमेदवारी दिली. खरं तर बाबासाहेब कुपेकर हे धुरंधर, जाणकार आणि सर्वसामान्यांची नाळ जुळलेलं असं नेतृत्व गडिंग्लज, चंदगड, आजरा या परिसरातून नेहमीच त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला. त्यांच्या निधनानंतर 2012च्या पोटनिवडणुकीत साहजिकच त्यांच्या सौभाग्यवती संध्यादेवी यांना उमेदवारी दिली गेली. त्या विजयी झाल्या. 2014च्या विधानसभा निवडणुकीत मात्र बाबासाहेब कुपेकर यांचे पुतणे संग्राम यांना उमेदवारी हवी होती. संग्राम कुपेकर यांनी जिल्हा परिषद गाजवलेली आहे. आज सुद्धा ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून येत आहेत. पूर्वी जिल्हा परिषद सदस्य, बांधकाम आरोग्य सभापती होते. त्यामुळं त्यांना 2014च्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षित होतं की आपल्याला उमेदवारी मिळेल, पण ती मिळाली नाही आणि संध्यादेवी कुपेकर यांनाच उमेदवारी दिली गेली आणि त्यांच्या विरोधात संग्राम कुपेकर ठाकले. 2019च्या निवडणुकीत राजेश पाटील, संग्राम कुपेकर आणि शिवाजी पाटील सुद्धा रिंगणात होते. राजेश पाटील आमदार झाले. 2024च्या निवडणुकीत मात्र शिवाजी पाटील हिरिरीने मैदानात उतरले. तोपर्यंत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगलं जुळवलेलं होतं. 2019 ते 2024 पर्यंत ते मुख्यमंत्र्यांचे मित्र म्हणूनच उदयाला आले आणि त्यांनी पूर्ण ताकदीनिशी चंदगड मतदारसंघात लढाई जिंकली. यावेळी सुद्धा लढाई जिंकली म्हणायचं की त्यांना कुपेकर घराण्यातील वाद आणि राजेश पाटील यांच्या उमेदवारीचा फायदा झाला का हा सुद्धा विचार करावा लागेल. कारण कुपेकर घराण्यातील वाद आहे तसाच राहिला होता. नंदाताई बाभुळकर आणि संग्राम कुपेकर हे बहीण भाऊ एकत्र नव्हतेच. राजेश पाटील हे उमेदवार होते. संग्राम कुपेकर यांनी राजेश पाटलांना पाठिंबा दिला होता पण त्याचा उपयोग झाला नाही आणि राजेश पाटील, बाभुळकर, संग्राम कुपेकर यांच्यातील दुहीचा फायदा निश्चितच शिवाजी पाटील यांना झाला आणि ते आमदार झाले. ही सर्व विधानसभेची पार्श्वभूमी पाहता जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र शिवाजी पाटील दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. चंदगड विधानसभा मतदारसंघात गडिंग्लज, चंदगड आणि आजरा या 3 तालुक्यातून मिळून 9 जिल्हा परिषदेचे मतदारसंघ आहेत. यापैकी आडकूर या एका होम पिच वर आडकूर या आपला होम पिच असणाऱ्या एकाच मतदारसंघावर आमदार शिवाजी पाटील यांना विजय मिळवता आला. बाकी 8 मतदारसंघात त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला. गमतीचा भाग म्हणजे नूलच्या मतदारसंघात जनस्वराज्य शक्ती पक्षाची रेडेकर विजयी झाली. जनस्वराज्य शक्ती पक्ष आणि भारतीय जनता पार्टीला एक जागा मिळाली आणि तब्बल 7 जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं झेंडा फडकवला. आता हा झेंडा कसा फडकला त्याचं कारणही तसंच आहे की या निवडणुकीत बाभुळकर, संग्राम कुपेकर, राजेश पाटील हे सर्व एकत्र होते आणि शिवाजी पाटील एकाकी होते. विधानसभेला सुद्धा शिवाजी पाटील एकाकीच होते पण त्यांना त्यावेळी जितका मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तो यावेळी मात्र पाहायला मिळाला नाही. कारण कुपेकर घराण्याची एकी हेच चंदगड मतदारसंघाचं चित्र फिरवू शकते या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे. जर कुपेकर घराणं एक राहिलं, संग्राम कुपेकर आणि त्यांच्या भगिनी नंदाताई जर एक राहिल्या तर निश्चितच चंदगड मतदारसंघावर त्यांचंच वर्चस्व राहू शकतं या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे. ज्याप्रमाणे शाहूवाडी तालुक्यात गायकवाड गटात फूट पडली, उदयसिंहराव गायकवाड यांचे चिरंजीव मानसिंग गायकवाड आणि संजय गायकवाड यांचे चिरंजीव कर्णसिंह गायकवाड वेगवेगळे झाले आणि या दोन्ही गटांना जसं इतरांच्या वळचणीचा आधार घ्यावा लागला तोच प्रकार आजपर्यंत 2012 ते 24 पर्यंत चंदगड मतदारसंघात एक तप तिथल्या मतदारांनी, कार्यकर्त्यांनी अनुभवला. पण जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र कुपेकर घराणं एक असल्यानंतर कसा फरक पडतो हे दाखवून दिलेलं आहे आणि यामुळं अर्थातच शिवाजी पाटलांना आता काळजी घ्यावी लागणार आहे. आपला मतदारसंघ टिकवून ठेवण्यासाठी, पुन्हा विधानसभेवर जाण्यासाठी
त्यांना पुढील काळात निश्चितच कष्ट घ्यावं लागणार आहे. सर्वसामान्यांशी नाळ जोडावी लागणार आहे. कारण बाबासाहेब कुपेकर यांची कन्या आणि पुतण्या हे जर एकत्र आले तर त्या ठिकाणी भल्या भल्यांची डाळ शिजणार नाही, हेच या निवडणुकीनं दाखवून दिलेलं आहे. अर्थात कुपेकर घराण्यात राजकीय वर्चस्वातून आणि राजकीय वादातून यापूर्वी भांडणं लावली गेली, पण भविष्यात ही भांडणं होणार नाहीत याची काळजी सुद्धा कुपेकर बंधू भगिनींना घ्यावी लागणार आहे. एकूणच चंदगड तालुक्याचं, चंदगड विधानसभा मतदारसंघाचं हे राजकारण पाहता त्या ठिकाणी टस्सल आहे ते कुपेकर आणि शिवाजी पाटील या दोन गटातच असं म्हणावं लागेल. कारण राजेश पाटील हे सुद्धा राष्ट्रवादीचेच आहेत, अजित पवार गटाचेच आहेत, पण जर दोन कुपेकर एकत्र झाले तर त्यांची सुद्धा ताकद कमी पडू शकते आणि त्याचा त्रास शिवाजी पाटलांना सुद्धा होऊ शकतो. हे ज्या जिल्हा परिषद निवडणूक दाखवून दिलेला आहे आणि या सत्ताधाऱ्यांचा पाडाव कसा झाला, कोणत्या कारणांमुळे झाला, हे आपण आजपर्यंतच्या भागात पाहिलेलं आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.